केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी रक्षा खडसेंनी पोलीस ठाण्यात तक्रार केली। दरम्यान छेड काढणाऱ्या तरुणांचा तपास सुरू असून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे। या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून देखील संताप व्यक्त केला जात आहे। आता माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। नवनीत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाली, व्हिडिओ बनवला, राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत, मुलगी कोणाचीही असो, जर असे काही झाले तर त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि आमचे सरकार कारवाई करण्यामध्ये सक्षम आहे। दुःख एका गोष्टीचं वाटतंय की छेड काढणारे आरोपी हे एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत। नवनीत म्हणाल्या, तुम्ही राजकारणात कोणत्याही पातळीवर न्या, पण असे प्रकार करू नका। माझी हात जोडून विनंती आहे। राजकारण गेले खड्ड्यात। जर कोणी राजकीय व्यक्ती असे करत असेल तर भर चौकात आणून त्यांना फाशी द्यावी। जर राजकीय व्यक्तीच असे कृत्य करत असतील तर हे खूपच निंदनीय गोष्ट आहे। आमचे गृहमंत्री सक्षम आहेत, ते कडक कारवाई करणार आहेत। मुलगी कोणाचीही असो, ती राज्यात सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहील, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।